राज्यातल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झालाय। कोल्हापूरमधून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे। यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुनील तटकरे आणि इतरही विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले। या सर्व नेत्यांनी सकाळी कोल्हापुरात शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला भेट दिली। त्यानंतर महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफीची सद्बुद्धी दे असं साकडं यावेळी नेत्यांनी देवीला घातलं। त्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। कर्जमाफी आणि तूर खरेदीच्या मुद्द्यावरून सर्व नेत्यांनी सरकारला लक्ष्य केलं। भाजी खरेदी विक्रीच्या ज्या काही नौटंक्या केल्या त्यांनी, मला वाटतं त्यातून तरी ध्यानात घेतलं पाहिजे की ज्या वेगानं जनता आपलं डोक्यावर घेते, शेतकऱ्यांची प्रश्नाची मांडणी करताना जो काही पोकळ प्रेम आपण दाखवलं आहे त्यातून ठीक आहे, लोक काही काळ भुरळ लोकांना पडली, पण ज्या वेगानं जे तुम्हाला डोक्यावर घेतात त्याच वेगानं जनता तुम्हाला खाली आपटल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र त्यांनी आता ध्यानात घेण्याची गरज आहे। सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला, त्याच्यामध्ये बार बंद झाले। बियर बार बंद झाल्यानंतर जे उत्पन्न त्यांचं कमी झालं, ताबडतोब पेट्रोलच्या किमती वाढवल्या। आज तुमच्या माझ्या देशामधल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पेट्रोलचा दर आहे आणि ह्याचं एकमेव कारण ह्या सरकारचं अपयश। ह्या सरकारला दुसरीकडनं रिसोर्सेस वाढवण्याची ह्यांची क्षमता नाही, ह्यांची ताकद नाही। अशा पद्धतीनं एकंदरीत सावळा गोंधळ या सरकारचा त्या ठिकाणी चाललेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।